these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. Now, कॉकरोच जनता पार्टीच्या आणि जेनसी आंदोलनांनी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं। त्यानंतर संसदेत परीक्षा विधेयकावर चर्चा सुरू झाली असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंधभक्तांना जे म्हटलं त्यानं संसदेत गदारोळ झाला। भाजपवाले जोरदार तापले। असं काय बोलले राहुल गांधी ज्यावरून संसदेत राडा झालाय? पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। आज संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिल्लीच्या दरबारात भाजपच्या कट्टर समर्थकांवर असा काही हल्लाबोल केला की सत्ताधाऱ्यांची पार झोपच उडवली। विषय चालला होता मुलांच्या पेपरफुटीचा आणि भविष्याचा। राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या एका तरुणीचा किस्सा ऐकवला। त्या पूर्ण देशातल्या लोकांचे 3 प्रकार सांगितले होते जे राहुल गांधींनी संसदेत जसेच्या तसे सांगितले। so these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. Now, so Speaker sir, माननीय विपक्ष के नेता हैं आप। now super सदन की खत्म sir. गरिमा रखते हुए विधेयक पर ही चर्चा करें हो गया, तो सर। रहेगा। राहुल गांधींनी एका आंदोलक विद्यार्थिनीशी संवाद साधला होता, तर ती मुलगी राहुल गांधींना म्हणाली होती की या देशात 3 टाईपची लोक असतात। एक विद्यार्थी जे कायम खरं काय ते शोधतात आणि शिकायला तयार असतात। 2 मूर्ख ज्यांना वाटतं की आपल्याला सगळं समजतंय, जे कोणाचंच ऐकत नाहीत आणि स्वतःची एक खोटी इमेज करून फिरतात। आणि 3 अंधभक्त। अंधभक्त म्हणजे असा माणूस जो म्हणतो माझंच खरं, बाकी सगळ्यांना काहीच कळत नाही, मलाच कळतं। राहुल गांधींनी म्हटलं की अंधभक्त हे मूर्खांना देव मानतात। जसा हा अंधभक्त शब्द राहुल गांधींच्या तोंडातून निघाला तसं सत्ताधारी बाकावरचे मंत्री आणि खासदार यांनी गदारोळ सुरू केला। हे अंधभक्त प्रकरण नक्की काय आहे? अनेकांच्या मते सांगायचं तर अंधभक्त म्हणजे असा माणूस ज्याचा मेंदू गहाण ठेवलेला असतो। सामान्य माणूस कसा असतो? नेत्यानं चांगलं काम केलं तर टाळ्या वाजवतो आणि काही चुकलं तर हिशोब मागतो। पण अंधभक्तांचं तसं नसतं। नेत्यानं जर दुपारी 12 वाजता सांगितलं की बघा बाहेर किती भारी चांदण्या पडल्यात, तर हा अंधभक्त डोळे चोळत बाहेर येईल आणि म्हणेल हो मालक, काय चमकतायत चांदण्या। म्हणजे स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही। माणसाला माणूस समजून वागवणं सोडून हे लोक आपल्या नेत्याला देवाच्या गाभाऱ्यात नेऊन बसवतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आधीच सांगून ठेवलं होतं की राजकारणात अशी व्यक्तिपूजा किंवा अंधभक्ती आली की समजायचं हुकुमशाहीची पावलं पडायला लागली। अंधभक्ताला वाटतं त्याचा नेता त्रिकाल ज्ञानी आहे, तो कधी चुकूच शकत नाही। आता समजा बाजारात महागाई वाढली, मुलांचे पेपर फुटले, नोकऱ्या गेल्या आणि हे सत्य तुम्ही अंधभक्ताच्या डोळ्यासमोर आणून ठेवलं तरी तो मान्य करणार नाही। तो उलट तुम्हालाच म्हणणार अरे आपल्या नेत्याचं मोठं नियोजन आहे, तुला काय त्यातलं कळतंय? देश बदलतोय। म्हणजे वास्तवाची पार वाट लागली तरी हे आपल्याच धुंदीत जगणार। अंधभक्तीत फक्त नेत्यावर प्रेम नसतं, तर नेत्याला प्रश्न विचारणाऱ्याबद्दल मनात भयंकर राग असतो। जर देशातल्या एखाद्या नागरिकानं नेत्याला अडचण होईल असा प्रश्न विचारला तर हे अंधभक्त त्याला देशद्रोही किंवा गद्दार ठरवून मोकळे होतात। चर्चा करणं, समजून घेणं यांच्या डिक्शनरीतच नसतं। तत्कालीन काँग्रेस सरकारला 2014ला देशातील तरुणांनी प्रचंड विरोध करून भाजपला मोठं केलं। त्यानंतरच्या काही वर्षात तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड क्रेज होती। मात्र गेल्या 1-2 वर्षांमध्ये वारं बदलले। जेनझी यांनी मोदींना डोक्यावर घेतलं होतं, तेच आता भाजपच्या सिस्टीम विरोधात आवाज उठवतायत। मात्र यात अजूनही असे काही तरुण आहेत की ते भाजपच्या पूर्ण समर्थनार्थ आहेत, इतके की भाजपने काही चुकीचं जरी केलं तरी ते समर्थनार्थच बोलतील आणि त्यांना लोकांनी अंधभक्त हे नाव दिलंय। पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्म नंतर भारताच्या राजकारणात अंधभक्त हा शब्द विशेष प्रसिद्ध झाला। भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर आणि अतिउत्साही समर्थकांना ट्रोल करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्सनी अंधभक्त या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला।
सोशल मीडिया आणि टीव्हीवरील राजकीय चर्चांमुळे हा शब्द घराघरात पोहोचला. कोणत्याही नेत्याचा तार्किक विचार न करता आंधळेपणानं पाठिंबा देणाऱ्या मानसिकतेला दर्शवण्यासाठी हा एक राजकीय स्लॅग बनलाय. राहुल गांधींनी आज मांडलेला हा सगळा खेळ बघितला तर एक गोष्ट एकदम काचेसारखी साफ होते. कोणतीही लोकशाही किंवा देश तेव्हाच जिवंत राहतो आणि प्रगती करतो जेव्हा देशातली जनता विद्यार्थी बनून राहते, म्हणजेच जी डोळे उघडे ठेवून सरकारला प्रश्न विचारते आणि हिशोब मागते. पण ज्या दिवशी जनता विचार करणं सोडून देते, नेत्याच्या मागे आंधळी होऊन धावते आणि डोळ्यावर पट्टी बांधून वास्तवाकडे दुर्लक्ष करते, त्या दिवशी देशाचा कणा मोडतो. संसदेतल्या आजच्या या राड्यानं देशातल्या प्रत्येक माणसाला एक धडा दिलाय की प्रश्न विचारणारे विद्यार्थी बना, डोळे मिटून मागे फिरणारे अंधभक्त बनू नका. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.